चर्चा करू। या स्पर्धेमध्ये खरं तर 2 धाबाची पार्टी टीम इंदगाव संघाला लागली होती। काय म्हणाल शंकर, खरं तर या 2 धाबा पार्टीच्या भागात देखील पडू शकल्या असत्या, त्यामुळे यंगस्टर खेळाडू आज मात्र नव्हते त्यांच्यासाठी, आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात त्याबद्दल 2 शब्द नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल। खूप छान स्पर्धा करण धुळे नियोजित, त्यांच्या वडिलांच्या निमित्ताने त्याने स्वतःने खूप मेहनत घेतली आहे आणि खूप जण चर्चा करतात की करण धुळे फक्त एकटाच असो इथे, आणि एवढं हँडल करणं, एवढ्या टीम 48 टीम ही खायची गोष्ट नाही। मी प्रत्येक गावाचं आयोजन बघतो नेहमीच, आता इतकं वर्ष क्रिकेट खेळतोय पण गडबड होते। इथे व्यवस्थित सगळे संघ खेळलेत, एक पण संघ कमी नाही, त्याचं मी खरंच खूप कौतुक करेन। आणि विशेष म्हणजे 2 बॉल 6ची मॅच आली, मला करण धुळेने बॅट दिली, अजून पैशाचा काहीच व्यवहार नाही, आमचे मैत्री संबंध आहेत, त्याने दिली की ती बॅट तू खेळ। मी या बॅटीत चांगल्या मॅचेस पण जिंकल्या, आत्ता पण बॅट मी चेंज केली आणि त्याच बॅटीमध्ये विजयी चौकार मारला आणि विजयी करून दिला माझ्या संघाला। त्यामुळे मी करणचं खूप खूप कौतुक करेन। त्याने कुठल्याही प्रकारचं पैसे मागितले नाही, फक्त बोला तू खेळ आणि मग तुला वाटेल तर दे, असं काहीच नाही आहे। खूप त्याचा मी मनापासून आभार मानेन। धन्यवाद। एक प्रश्न शेवटचा असणार आहे शंकर दादा, थांबायचं। पुढच्या वर्षी पुढच्या सीझनला जागृती स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून शंकर विषयला आपण ओळखणार आहोत। खरं तर एकदा जोरदार टाळ्या शंकरसाठी। काय म्हणशील, आज खरं तर इंदगाव संघ म्हटलं की एक नामांकित संघ आहे, यावर्षी बनण्यात फॉर्ममध्ये आहात, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये काही प्लेअर कमी पडतात आणि त्या धावा खरं तर पॅनल्टी तुम्हाला लागते, आणि त्या 2 धाबाच्या पॅनल्टीनं मी म्हणेन हा सामना जर वाईट नसता पडला तर हा सामना गमावायला देखील लागला असता। काय म्हणशील यंगस्टर खेळाडूंना? पॅनल्टीच्या बाबतीत मी कधी पण म्हणेन की मी कासगाव संघाविरुद्ध पण बोललो, तुम्हाला जर वाटत असेल तर पॅनल्टी तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही आहे। भाईजान संघाला पण मी सांगितलं, माझी पोरं कमी होती तरी पण मी एंट्री कधी कॅन्सल करत नाही, जिथे एंट्री टाकली ना तिथं 7 ते 7 पण खेळतो। आताही तसंच होतं, समोर सांगितलं बिंदास पॅनल्टी घेऊ शकता, आमची चुकी आहे। आणि मी यंगस्टरना एकच सांगेन, तुम्हाला कधी चान्स नाही भेटला ना तर असं नाराज होऊ नका, मैदानात तुम्ही क्रिकेट दाखवा, क्रिकेट खेळा, मग तुम्ही टीममध्ये इन व्हा, नाहीतर तुम्ही तसं बोलून नुसतं बोलून होत नाही। क्रिकेट खूप वर्ष मी अनुभवलं आहे, चढ उतार सर्व काही येतात। आज पण ग्राउंडवर मी एकटाच होतो, मॅच सकाळी होती एकटाच होतो, सगळे झोपले होते, परत ग्राउंडवरून घरी गेलो तरी पण कोणाला काय बोललो नाही। मॅचला 11 पोरं पण नव्हती तरी पण शांत बसलो आणि बोललो खेळा, जे होईल ते होईल, जे आहे ते आहे, सत्य आहे। धन्यवाद। खरं तर तुम्ही अतिशय चांगला उल्लेख केला की स्पर्धा भरवण्यामागे खरं तर आयोजन करणं सोपं असतं, परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं। आणि या स्पर्धेमध्ये मला सांगायला आवडेल, असं घडलंय की आज सकाळी ठीक 8:50 पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळला, त्यामुळे करण धुळेच्या नियोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। धन्यवाद। थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर। आणि सामना सुरू होतोय, क्वालिफाईंग मॅच आहे बी स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा या 2 संघांमध्ये हा सामना। पहिल्या चेंडू आलाय वाईट बॉल, वाईटने सुरुवात केली आहे। धावसंख्या आहे 1। बॅकफुटला गेले होते बॅटची कडा आणि थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। चला विनंती असेल, जोविली गाव, खरवई गाव आणि मानकिवली गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। ढवलेपाडा गावातील आणि बल्ल्यानी गावातील मान्यवर देखील आपण या व्यासपीठावरती। गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, सूरज भगत येत आहेत चेंडूवरती, मिळतील एकूण धावा 2, धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 7 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। सूरज भगत इन ऍक्शन मध्ये आहेत, कालच मांडा प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवली। महेंद्र धुळे येत आहेत, बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे संस्थापक महेंद्र धुळे या पण व्यासपीठावरती आणि झेलपर्यंत पोहोचले होते। सूरज भगत प्रयत्न खूप चांगला केला होता, झेलला पकडू शकले नाहीयेत। जीवनदान मिळतंय सुनीलला।
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय महेंद्र धुळे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने करण धुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन जरी करण धुळे एकटे असतील तरी देखील बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांच्या पाठीशी नेहमीच असते आणि त्या असोसिएशनचे संस्थापक महेंद्र धुळे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. सचिन आणि सुनील ही जोडी आहे. भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आहे ढवलेपाडा. त्यांच्या समोर आपण पाहतोय साजिदभाई रईस, मुबीन गुजर, जाकीरभाई यांचा बी स्पोर्ट्स बल्ल्याने. ऑन साइडला लॉफ करताय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल 9. एक चेंडू शिल्लक या षटकातील. 9 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना असेल चिंचपाडा विपक्ष वडूनवगर. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. सीमा पार चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीमची बिनबाद 13. धावसंख्या 13 आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सचिन ऑन स्ट्राइक. फुल टॉस. मिस टायमिंग. एलिव्हेशन नाहीये. शाकिब डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सचिन केवणेचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा या संघाला 13 या धावसंख्येवरती. सचिन केवणे बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे अय्याज चौधरीने. न्यू बॅट्समन हर्षद येतोय बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. 4 षटकांचा सामना आहे. क्वालिफाईंग मॅच. बक्षीस पात्र ही लढत. कारण की जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. अय्याज हाफ ट्रॅकर बॅटची कडा आहे आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. शॉर्ट लेगला हा अमरने झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन बॅक टू बॅक लागतोय. हा दुसरा धक्का.
सो मच न्यू बॅट्समन सोहम येत आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज अय्याज चौधरी. हॅट्रिक बॉल. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. शाकिब येतो फार वेगाने चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत या 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत या स्पर्धेमध्ये. जो संघ जिंकेल तो संघ खऱ्या अर्थाने सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. हाफ ट्रॅकर आहे. व्ही शेप मध्ये खेळतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. शाकिब फार वेगाने येते चेंडूवरती. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये. चला या पुढील सामना असेल वडूनवगर आणि चिंचपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या 20 लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे. आलाय हा डॉट बॉल. या षटकामध्ये अय्याजने चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत या षटकामध्ये नक्कीच 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा खर्च केलेले आहेत आणि 2 विकेट मिळवलेले आहेत या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत अय्याज चौधरी. निलेश दादा मराठे यांचे ते आगमन होते. दादा वेलकम, स्वागत आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17 धावा. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 4 धावांनी 2 विकेट मिळवले अय्याज चौधरीने. वर्गीय भगवान धुळे स्मृती चषकाचे आयोजन खऱ्या अर्थाने करण धुळे यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा चांगला एक प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 19 धावा. फैजू आलाय या तिसऱ्या षटकामध्ये. बल्ल्याणी संघ आपण पाहतोय खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. स्पेशली सूरज भगत गोरेगाव चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक, काल मांडा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक. 5 सामन्यांमध्ये तब्बल 197 धावा. MPL मध्ये तिसरे पंच. यस, आक्षेप आहे गोलंदाजीवरती. चला तिसरे पंच. चला इथेच चेक केलं जाईल. फैजू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते बी स्पोर्ट्स बल्ल्यानी टीमच्या माध्यमातून. पंच 1 मिनिट थांबायचं आहे, आपण चेक केलं जात आहे. नो बॉल. थ्रो गोलंदाजी. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये
फैजू गोलंदाजी करू शकत नाहीयेत. बघा पेनल्टी नाहीये, नो चेंडू असणार आहे. तिसरे पंच आहेत योगराज सर आणि त्यांनी हा नो चेंडू घोषित केलेला आहे. आपण डगआउट मध्ये बसा. ढवलेपाडा संघ चला सामना आपण सुरू करायचा आहे. बल्ल्यानी संघ चला बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या आपण. चला आपण सामना सुरू करायचा आहे. नो बॉल असणार आहे, त्यामुळे पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीयेत या स्पर्धेमध्ये. यस, संपूर्ण स्पर्धेमध्ये फैजू पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीयेत. चला बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या आपण. चला बल्ल्यानी टीम, शाकिब बाय, चला फिल्डिंग लावून घ्या आपण. चला विवेक सर, आपण सक्त ताकीद द्या, फिल्डिंग लावून घ्या आपण. बल्ल्यानी टीम, अमर नवीन गोलंदाज. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती आहेत. अमर धनावडे येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. फ्रीट आहे, फ्रीटचा इशारा येतोय. स्ट्राइक इनला बॅट्समन सुनील केवणे, रन मशीन या संघाची. अमर गोलंदाजी मार्कवरती. ड्राइव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. सिराज आहेत, चांगली फिल्डिंग.
आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय आपण पाहू शकाल बाळाशेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच बाळाशेठ कांबरी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून बाळाशेठ कांबरी साहेबांची ओळख आहे. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आणि साहेबांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. सुनील केवणे यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. बाळाशेठ कांबरी साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक. अनिकेत नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा आणि सामना सुरू आहे. बी स्पोर्ट्स बल्ल्याने जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. बक्षीस पात्र हा सामना आहे. क्या बात आहे, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ढवलेपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा टीमचा जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. ढवलेपाडा संघ मांडा टिटवाला शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक जगन्नाना पाटील यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला बी स्पोर्ट्स बल्ल्याने साजिदभाई रईस, मुबीन गुजर, जाकीरभाई गुजर यांचा संघ आहे. धावसंख्या 29. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. सिराज आणि सिराजने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. अनिकेत बॅक टू द पवेलियन.
आजच्या आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल बाळाशेठ कांबरी साहेब इथे उपस्थित आहेत. दानशूर व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलीच्या नावाने संघ खेळला मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघ. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने श्री गणेश कासगाव संघ देखील त्यांच्याच मुलीच्या नावाने खेळला. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून बाळाशेठ कांबरी साहेबांची ओळख आहे. अंबरनाथ तालुका प्रमुख देखील आहे शिवसेनेचे आणि त्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे या स्पर्धेमधील. जाकीर गुजर येत आहेत या अंतिम षटकामध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जाकीर यांचं चौकाराने. धावसंख्या आहे 33 धावा. 4 षटकांचा सामना आहे. अंतिम षटक सुरू आहे. चला यापुढील सामना असेल चिंचपाड आणि वडूनवगर. ड्राईव्ह करतायत. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. शाकिब येतोय फार वेगाने चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम दिवस या स्पर्धेचा. 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. क्वालिफाईंग मॅच सुरू आहे. जो पहिल्या दिवशी सामना राहिला होता त्या 2 संघांमध्ये हा सामना. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 6 मध्ये दाखल होईल. लॉफ करतायत लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहे सिराज. नो मिस्टेक. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 ढवलेपाडा या टीमला. आपण टॉस देखील करणार आहोत. चिंचपाड आणि वडूनवगर. 13 चेंडू आणि 28 वरती बॅटिंग करतोय सुनील. याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू 28 वरती बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 35, दुसऱ्या मॅच मध्ये नाबाद 43 आणि या मॅच मध्ये नाबाद 28 आतापर्यंत. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आहे. विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. फलंदाज जीवन बॅक टू द पवेलियन. मॅच 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 34. लॉफ करतायत. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. षटकार. टीमचे कॅप्टन टॉस साठी या. कारण की चिंचपाडाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आय थिंक सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि वडूनवगर या 2 संघांमध्ये सामना असेल. बाळाशेठ आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अंतिम चेंडू त्याच्यावरती ही मिळते 1 धाव. पंचांचा इशारा 22 येतोय आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे.
चला उज्ज्वल येत आहेत. वेलकम टीम वडूनवगर आणि बाळाशेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन येत आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. टीम वडूनवगर आणि मंगलमूर्ती सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. चला टॉस इथे मात्र जिंकलेला आहे टीम वडूनवगर या टीमने आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. बाळाशेठ कांबरी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ तालुका आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे. शिवसेना म्हणजे काय? शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणजे शिवसेना. आणि शिवसेनेचा बुलंद आवाज आदरणीय बाळाशेठ इथे उपस्थित आहेत. आणि साहेबांना विनंती असेल या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली आयोजित भगवान स्वर्गीय भगवान धुले स्मृती चषक 2026 जोवेली म्हटला का या परिसरामध्ये क्रिकेटची सुरुवात कुठून झाली असेल तर या जोवेली गावापासनं. आणि या बदलापूरमध्ये नाही तर अंबरनाथ या तालुक्यामध्ये भव्य दिव्य स्पर्धा कोणी आयोजित केली असेल सुरुवातीला तर या जोवेली जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली या गावानी त्यावेळेस जोवेलीची क्रिकेट बोलला तर एक प्रकारे अंबरनाथ तालुक्याचा वर्ल्ड कपच होता तो. अशी सुरुवात केलेली आणि तिथनं आता हळूहळू चांगले चांगले सगळे खेळाडू जोवेली असू दे किंवा ह्या पूर्ण अंबरनाथ बदलापूर पूर्ण परिसरात चांगले चांगले खेळाडू घडत गेले. पूर्वीचा क्रिकेट खेळाडू आता सर्व प्रोफेशनल टाईपमध्ये खेळाडू आपले खेळ खेळतात. खरोखर पूर्वी क्रिकेट खेळायचे तर मध्ये मध्ये मी सुद्धा म्हणायचो का मुलं क्रिकेट खेळून वेळ वाया घालवतात. पण आता बरीच मुलं कामधंदा करून क्रिकेट खेळतात. पण त्यांना एक मदतीला चांगलं काय कुठला प्रो क्रिकेट कुठला आता नवीन ISPL एक चांगला खेळ निघालेला आहे ज्याच्यातनं आज खेळाडू एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतात. पहिले ते आपल्या राज्यासाठी ना देशासाठी घडू शकत होते. आत्तासुद्धा एक नवीन त्यांना व्यासपीठ मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये ते स्वतःचं आयुष्य सुधारू शकतात. त्याच्यासाठी सर्व खेळाडूंना मी तर सांगेन का एक चांगला खेळ दाखवा जेणेकरून आपल्याला कुठेतरी मागणी आली पाहिजे ना ज्याच्यातनं आपला चांगला नाव झाला पाहिजे अशा पद्धतीचा खेळ. कारण बरेच इथं खेळाडू ISPLला जरी काही सिलेक्ट झाले असतील तरी त्यांच्यापेक्षा सुद्धा अजून उत्कृष्ट काही खेळाडू आपल्या परिसरामध्ये आहेत. आज डवलेपाडा संघ इथं मगाशी बॅटिंग करत होता फिल्डिंग करतो. त्या संघाचे 2 स्टार सुनील केवणे आणि सचिन केवणे म्हटले जातात. अशी नावं म्हणजे आज ते पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असतील. तुम्ही तुमच्या नावाची छाप टाकली पाहिजे असा खेळ प्रत्येक खेळाडूंनी खेळावा अशी तर मी सर्वांना विनंती करेन. ढवलेपाडा संघ खेळतो तो सुद्धा जय हनुमान क्रिकेट संघ ढवलेपाडा आहे. आयोजक पण जय हनुमान आहे. त्यांना शुभेच्छा माझ्याकडून कारण तो माझा घरचा संघ आहे. सर्व खेळाडू इथं ज्या स्पर्धा झाल्या जे ज्यांनी याच्या स्पर्धेमध्ये सक्सेसफुल झालं त्यांना शुभेच्छा देतो. जे सक्सेसफुल नाही झालं त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आयोजकांचे अभिनंदन करतो का त्यांनी एक चांगला व्यासपीठ खेळाडूंसाठी तयार केला. आज भव्य दिव्य असा क्रीडांगण इथं झालेलं आहे. एकदम शहरामध्ये चारी बाजूनी बिल्डिंगी असा कुठल्या शहरामध्ये बदलापूरमध्ये कुठे असं शहरात एवढा मोठा चांगला ग्राउंड नाही. लोक बिल्डिंगमधून सुद्धा स्पर्धा पाहत असतील आणि रस्त्यावरून जाणारी सर्व मंडळी लगेच गाडी बघून या स्पर्धेचा आनंद घेतात. असा चांगला खरवईचा हा गोल मैदान खूप सुंदर आहे. त्याबद्दल सर्वांचेच आयोजकांचे खूप खूप पुन्हा एकदा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मला इथे बोलवले माझा मान सन्मान केला त्याबद्दल सुद्धा त्यांचा आभारी आहे आणि थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. क्या बात आहे. नक्कीच
साहेबांना आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट मिळवली आहे. रन मशीन सूरज भगत गोल्डन डकच्या स्वरूपात झालाय बाद. प्रत्येक विकेटला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजी करणाऱ्या हनुमान ढवळेपडा टीमच्या गोलंदाजाला. आणि म्हटलं जातं ना, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते और हर गांव में बाळाशेठ कांबरी जैसे शेरदिल इंसान नहीं होते. आणि ज्यांच्या माध्यमातून येत्या राजकीय क्षेत्रामध्ये मागचे 30 वर्ष शिवसेनेसाठी एकनिष्ठ राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाळाशेठ कांबरी, मंगेशदादा धुळे, बाळाशेठ कांबरी पुरस्कृत. याआधी हिंदू देश सम्राट चषक जोवलीची स्पर्धा आपण कासगावच्या ऐतिहासिक मैदानावरती अनेक पर्व पाहिली आहे आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा काही आठवणींना त्यांनी उजाळा दिला. टेनिस बॉल क्रिकेटपटूंना काही मार्गदर्शन दिलं. साहेबांचं मनपूर्वक आभार आणि राजकीय क्षेत्रामध्ये गुलाल लवकरच आपल्या वाटायला यावं या शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट. लो व फुल टॉस होता. पहिल्या बॉलवरती काय घडलं तर एका हप्त्यामध्ये 2 टू व्हीलर मोटर बाईक आपल्या नावावरती करणारा सूरज भगत आज शून्यावरती परतलाय. जय हनुमान ढवळेपाडा वर्सेस बी स्पोर्ट्स बल्लानी मॅच ऑफ द डे यानंतर आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला रायगडातील स्टारकास्ट रोशन पाटील ओमका केणीचा, मंगल मूर्ती चिंचपाडा आणि त्यांना फाईट करेल साई सिद्धा टीम वडू नवघर. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. फटका फर्स्टला बॉल हवेत डाऊन दी बॉल फील्डर टिपलाय झेल. वांगणी बदलापूर या परिसरात एक वेगळा रुतबा आहे ढवळेपाडा गावाच्या नावाचा, जय हनुमान क्रिकेट संघाचा. आणि त्या रुतब्याला त्या दहशतीला जपताना कायम करतोय बड्डे बॉय. आज तुम्हाला पाहायला मिळतोय भन्नाट फॉर्म मध्ये दिसलाय आणि जबरदस्त बॅटिंग सचिन केवणेच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. आज भावाचा वाढदिवस आणि त्याच्या बॅटमधनं आल्या 34 धावा आणि वाढदिवस आणि बॅट आज तुफानी फटकेबाजी करताना दिसली. विश्व माने माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. या विभागातील एक लेजंडरी खेळाडू, वांगणीच्या क्रिकेटची, ढवळेपाडा गावाच्या क्रिकेटची ओळख म्हणजे सचिन केवणे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन दादा. आणि आज टीम ट्राय करेल. काल होतं सुनील दादाचं, चला बिलेटेड काल आणि आज पार्टी आज दिली तरी पण होऊन जाईल. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावर. आपण चेस पाहताय, एक मोठं रन चेस करायचं आहे. त्याचं कारण 34 धावेची एक चांगली पारी आली, 41 रन चेस. आणि आता ते 42चं जे टार्गेट टू विन आहे ते मात्र थोडंसं मोठं वाटतं आहे, कारण सूरज भगत महत्त्वाची विकेट थोडीशी लवकर मैदानाच्या बाहेर झाली आहे. ना हमें चांद की चाहत, ना हमें चाहिए फलक, हमें क्रिकेट के दीवाने, हमें बस चाहिए टेनिस बॉल क्रिकेट की झलक. शुभ दुपार प्रेक्षकांनो. इथे दिल स्कूप करायचं होता, सक्सेस नाही झालाय. फटका फसलाय, बॉल शॉट थर्ड मानला, टिपलाय फ्लाइंग स्लीप मध्ये झेल. फलंदाज बाद, धक्का तिसरा लागलाय मैदानावरती टीम बी स्पोर्ट्स बल्लाणीला. इथे फटका फायनली चांगला आला. बॉल चालला डीप बॅकफुट पॉइंट बाउंड्री
लाईनच्या बाहेर आलाय संघर्षाचा चौकार. हार मानेल ते नाव बल्लानी देखील नाही आहे. बल्लानी म्हटलं की नेहमीच साजिदभाई शेख यांचं एक मोठं योगदान या गावच्या क्रिकेटसाठी राहिलं आहे. मयूरदादा आणि त्या सोबतीनं वहिनींच्या माध्यमातून देखील नगरसेविका म्हणून अनेक वर्ष आपण मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा पाहिल्यात. मला आजही बिर्ला कॉलेज ग्राउंडवरती मयूरदादा आणि वहिनींच्या माध्यमातून जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली त्यावेळी एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री होते. त्यांनी जे स्पीच मयूरदादासाठी दिलं की येत्या काळामध्ये राजकीय क्षेत्रातला एक मोठा चेहरा आहे मयूरदादा पाटील आणि याच गावाला ते बिलॉंग करतात. मयूरदादा पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. बी स्पोर्ट्स बल्लानीला बॅटची लागली आहे बाहेरची कडा. बॉल चालला शॉर्ट थर्ड मॅन. क्षेत्रक्षक तिथे उपस्थित आहेत. सिंगल कंप्लीट झाली. एका सिंगलला स्कोर पुढे जातो. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर विश्वनाथ धुळे आम्हाला माहिती देत असताना धावा झाले 6. थोडासा मागे पडलाय. आता रिक्वायर रन रेट 12ला टच झालाय आणि येणारे 18 बॉल 36 धावेची या मॅचमध्ये गरज आहे. मीच पुरस्कर्ता म्हणून साजिदभाई रईस यांचं एक मोठं योगदान असतं. 18 चेंडू 36 धावेची गरज. आणि साजिद रईस म्हटलं की क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं नाव आहे. स्वतः या टीममध्ये इन ॲक्शन साजिदभाईला आपण मागच्या अनेक वर्ष पाहतो आणि साजिदभाईजांकडनं देखील बी स्पोर्ट्स बल्लानीला खूप साऱ्या शुभेच्छा. षटक संपल्या मैदानावरती पहिला रन्स आहेत धावफलकावरती 6. 18 मध्ये 36 करायच्यात. ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा तो क्या मजा है जिनमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. पसीने के साइज से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होता. जो करता है जिंदगी में मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. आयुष्यात सक्सेस म्हणजे काय तर स्वतःला इतकंच सांगा. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क यू गॉट अ सक्सेस. यशाच्या प्रवासाला अंत कधीच नसतो. जोपर्यंत रस्ता संपत नाही तोपर्यंत मेहनत करत राहा. कारण आयुष्यातला रोज दिवस नवीन नवीन काहीतरी शिकून जातो आणि ऑलवेज ट्राय करत राहा. जे नशिबात नाही ते देखील मिळतं. बॉल बॅक ड्राईव्ह समोर फटका व्ही शेपमध्ये लॉंग ऑनला फोल्डर पोहोचले चेंडूवरती. एक सिंगल आडूल. एकेरी दुहेरी धावेनं या मॅचमध्ये फरक पडणार नाही आहे सध्या ढवळेपडा टीमला. बट जर का 2 मोठे फटके एका ओव्हर्समध्ये आले 15-16 रन्स जर येताना दिसल्या जे रिक्वायर रन रेट 12ला टच केलाय कारण रन रेट थोडंसं आपण खाली पाहताय आणि ते जर मॅच झालं तर येणाऱ्या 2 ओव्हर्स पाहायला मजा आली मॅच. राऊंड विकेट बॅटच्या समोर होता. हेलिकॉप्टर स्टाईल खोदून काढायचं होतं. प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. लॉंग ऑनला अजून एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर. संत वाहते इंद्राणी. या प्रकारे एक सावध आणि धक्कादायक सुरुवात झाली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये सूरज साकिब जे दोन्ही ओपनर्स होते ते बाहेर झालेत. फैजू बाद झालाय ज्यानं क्रिकेट लाजवाब दाखवलं होतं. या स्पर्धेमध्ये ज्यावेळी 2 सामने जिंकून टीम पुढे आली RCC रायासमोर भन्नाट बॅटिंग केली होती फैजूनं. टप्पा पडला बाहेर निघाला बॉल. अंपायरचा इशारा एक्स्ट्रा रन. अंपायरच्या भूमिकेत आज तुम्ही पाहताय जोवेलीचे विवेक गायकवाड. दहागाव पोईवरनं योगराज बुटेरे सर आणि आता ज्यांचं कुठे टेन्शन मगाशी इनगाव जिंकल्यानंतर कमी झालंय अर्थातच DK. फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरला क्वालिटी शॉट. आउटफील्ड फास्ट नाही थांबणार. बॉल चालला निघून बाउंड्री लाइनच्या बाहेर. संघर्ष की कहानी अजब होती है और अजब कहानी करने के लिए कुछ गजब इतिहास लिखना पड़ता है आणि तो इतिहास लिहायला तयार आहे बी स्पोर्ट्स बल्लानी. हा आला चौकार 4. अतिशय नामवंत संघ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालात आणि 3 ते 4 महिन्यानंतर दुखापतीतून परतून बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ग्राउंडमध्ये उतरताना आपण पाहताय प्रथमेश केवणे. इथे डीप लॉंग ऑनला टिपला झेल आणि फलंदाज बाद. लगेच दिले गणेशनं टीट फॉर टॅट प्रत्युत्तर. फलंदाज होतात बाद आणि धक्का लागलाय बल्लानीला या ठिकाणी नंबर 4. बट एक गोष्ट अजूनही या मॅचमध्ये फलंदाजीसाठी मैदानावरती दाखल होतोय. आजवर अशा अनेक कठीण परिस्थितीतून ज्यांना संघाला सावरलंय
ज्यांना टीमची नौका किनाऱ्यावरती लावली आहे आणि बल्लानीकर तो मैदानावरती आला ना की एक विश्वास ठेवतात, वादळात सापडली आहे नाव रे तिला, रोशन आता किनारी लाव रे. रोशनचं आगमन झालं नंबर 6 वरती. टीम अडचणीत तितकं धमाकेदार क्रिकेट आजवर रोशननं सातत्यानं दाखवलं. आणि मैदानावरती दाखल झाला रोशन भगत. पिंच हिट स्लॉग हार्ड हिट बॅट असं ही विकेट आली ना, हनुमान ढवळेपाडा सेलिब्रेट करू शकते या मॅचला. 41 टार्गेट अगदी 42 पार करायचं आहे. 41 पहिल्या डावात बनलेत. महत्वाचा बॉल समोर रोशन टाकला यॉर्कर. फलंदाज कितीही बस्ट सुद्धा ऑलवेज यॉर्करची रिस्पेक्ट करावीच लागते. वीरेंद्र सेहवाग नेहमी म्हणतो क्रिकेट चांगलं खेळायचं तर 2 गोष्टींचा सन्मान करता यायला हवा. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आता यॉर्करवरती देखील हेलिकॉप्टर येऊ लागले. त्यामुळे तो फटका मॅन्युफॅक्चरिंग केला. त्यानंतर सर्रास हार्दिक पंड्याला खेळताना आपण अलीकडच्या कात पाहतो. रोशनसाठी अजून एक खुला टाकलेला बॉल मिड विकेटला जाईल डीपमध्ये. थोडीशी आउटफील्ड तिकडे खराब. फील्डर्सला खूप मेहनत करावी लागते बॉल फील्ड करताना. धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. स्कोरकार्डवरती धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. आतापर्यंत आपण बघतोय 14 धावा. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 8. विकेट जर आतापर्यंत आपण पाहिले गेलेले 4, 2 ओव्हर्स 14 झालेत. टार्गेट 42 आहे आणि आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 14च्या सरासरीनं 28 मैदानावरती जमवायच्यात. 20 स्पोर्ट्स बल्लानीला वांगणी शहरातील सुंदर असं गाव ज्या हनुमान ढवळेपाडाच्या विरुद्ध. कमांड डीजे. बारा बॉल 28. थोडंसं डीजे वाल्यांना आपण देऊया ब्रेक, लंच ब्रेक. थोड्याच वेळात आपल्यासोबत ते जॉईन होतील. थोडं फास्ट खेळा. सचिन सुनील लक्ष सुद्धा वेळ जास्त जातोय. यानंतर खूप मॅचेस बाकी आहेत. सुपर 6 मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिला संघ आपल्याला मिळाला चेंज द गेम वडवली ब. दुसरा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये एंटर झाला तो म्हणजेच गावदेवी खरवई याच विभागातील आणि इथना हकेच्या अंतरावरती असलेलं ते गाव. तिसरी टीम आपल्याला मिळाली सिद्धिविनायक इनगाव. चौथा संघ आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये सापडला संग्राम 11 नितळस. आणि आता 5वा संघ या मॅच मध्ये सापडेल आणि तदनंतर वडूनवघर वर्सेस चिंचपाडा. एक मोठी लढाई आपल्या भेटीसाठी येणं अजूनही बाकी आहे. जो सामना बाकी होता 8 तारखेचा तो आज आपण कव्हर करणार आहोत. एक एक्स्ट्रा रिझर्व डे या टुर्नामेंटमध्ये राहिला आणि खूप चांगली संकल्पना. सुपर 6 मध्ये बॅटल कसं असेल करण दादा एकदा सांगा एक्झॅक्टली. सगळ्या टीमला ती एक्साइटमेंट लागली आहे. लोवा फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केला, बॉलचा डीपमध्ये बॅकवर्ड स्कोअरला एक क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलनं धावफलक पुढे जातोय. तर लक्षात घ्या टोटल 48 संघांना आपण आमंत्रित केलाय. बॉल आउट होईल त्यांच्यामध्ये. 24 संघ जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेअंतर्गत खेळत त्यातून एक टीम सुपर 3 मध्ये जाईल. त्या 3 टीमचा वेगळा बॉल आउट होईल आणि ज्या बदलापूरच्या बाहेरून म्हणजे कल्याण, डोंबिवली, रायगड आणि भिवंडी अशा परिसरातून टीम्स इकडे दाखल झालेत. आणि पनवेल विभागातून 2 संघ आहेत आपल्यासोबत. संग्राम 11 नितास चिंचपाडाला अजूनही सामना जिंकायचा आहे टीम वडनोगरच्या विरुद्ध. मात्र या दोन्ही ज्या बदलापूरच्या बाहेरच्या ज्या टीम्स आहेत त्यातून ज्या 3 टीम्स येतील त्यामध्ये एक वडवली ब आपल्यासोबत आहे, संग्राम 11 नितळस आहे आणि एक विजेता संघ येणार आहे. त्या 3 टीममध्ये बॉल आउट होईल. त्यातून जो बॉल आउटला स्कोर जास्त करेल तो सुपर 3 मध्ये जाईल आणि ज्या 2 टीम शिल्लक राहतील त्यांचा सामना खेळवला जाईल. बी क्लिअर आहे सगळ्या टीमला. पुन्हा एकदा सांगतोय बदलापूर क्रिकेट संघटनेअंतर्गतच्या 24 टीम, त्यामध्ये इनगाव, त्यामध्ये टीम गावदेवी खरवई आणि या मॅचचा विजेता या 3 टीममध्ये बॉल आउट सेपरेट होईल. आणि ज्या 3 टीम आहेत वडवली ब, संग्राम 11 नितस आणि पुढच्या मॅचचा विजेता त्यांच्यामध्ये वेगळा बॉल आउट आपण करणार आहोत. आणि त्यातून ज्या स्कोर करतील 2 टीम्स त्या सुपर 3 मध्ये जातील. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बदलापूरच्या 24 संघांसाठी एक स्वतंत्र मालिकावीर आहे आणि त्या सोबतीनं बदलापूरच्या बाहेरच्या ज्या 24 टीम्स आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मालिकावीर या ठिकाणी मोठं बाईक देऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. खूप सुंदर आयोजन करण धुळेचं. एक वेगवेगळ्या संकल्पना, एक वेगवेगळं कन्सेप्ट तो सातत्यानं घेऊन येत राहिला. रबर बॉल क्रिकेट असू दे, टेनिस बॉल क्रिकेट असू दे, एक वेगळी छाप सोडली आहे. एक यशस्वी आयोजक
म्हणून करण धुळेकडे पाहिलं जातं. आणि एक गोष्ट करण धुळेच्या रबर बॉल क्रिकेटचा पॅम्पलेट जर एखाद्या ग्रुपवरती पडला की मग चर्चा ऑलवेज सुरू होते, आम्हाला खेळायचं आहे, आम्हाला खेळायचं आहे. कारण आयोजन रबर बॉल क्रिकेट असू दे, टेनिस बॉल क्रिकेट असू दे, नेहमीच सुंदर असतं. आणि स्पेशली क्वालिटी क्रिकेट करण धुळेच्या स्पर्धेमध्ये आजवर आपण नेहमी पाहत आलो. मग त्यामध्ये तालुका टीम्स असतील, शहरी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेटच्या महासत्ता, यामध्ये ऑलवेज त्याला नेहमी सपोर्ट असतो. आमचे बंधुतुल्य मित्र राहुल चव्हाण सरांचा, जय पवार असतील, त्या सोबतीनं आता अलीकडच्या काळात अजून नवा मित्रपरिवार तयार झाला, त्यामध्ये रोशन संतेचा देखील उल्लेख करणं आवर्जून व्हायला हवा. या सगळ्यांच्या साथीनं आज यशस्वी स्पर्धा केडी आपल्यासोबत सातत्यानं घेऊन येतोय, त्याबद्दल त्याचं देखील करूयात आपण विशेष कौतुक. आज खरवई संघ जो या स्पर्धेमध्ये खेळला, आदरणीय नगरसेविका सौभाग्यवती सविताताई मंगेश धुळे पुरस्कृत हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे, आधी विजयाचा गुलाल आणि आता ट्रॉफी सोबत जल्लोष. म्हणजे धुळे परिवारामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. अभिनंदन मंगेशदादा धुळे आणि टीम खरवई. धावफलकावरती एक नजर टाकूयात. या ओव्हर्समध्ये पूर्णपणे मॅच टर्न केली आहे गोलंदाजी करताना अक्षयनं. सामना एका हाती आपल्या बाजूनं फिरवताना आपण अक्षयला पाहिला. चेंज ऑफ पेस बदललाय इथे, गतीमध्ये फरक, आणि यष्टीरक्षकानं केलं आपलं काम. स्टंप आउट, फलंदाज बाद. फाउंडेशन मितेश दादा धुळे यांच्या नावाचं गुणगान गाणारे संगीत तुम्ही ऐकत होतात. न पद बडा ना पसा बडा, मितेश भाई धुळे खडा तो सबसे बडा, ही टॅगलाईन मितेश दादासाठी वापरली जाते. बदलापूर क्रिकेट ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्रीधर दादा धुळे त्यांचे सुपूत आणि गोल्डन मॅन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मितेश दादा धुळे या युवा उद्योजकाचं, एक युवा इंस्टाग्राम सुपरस्टारचं नाव प्रचंड चर्चेत असतं. जोवेलीच्या माध्यमातून टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर संपलेत, धावा धावफलकावरती झालेत आतापर्यंत 17, म्हणजे बनवायच्यात 25. 6 बॉल 25, पहिल्या बॉलवरती विकेट, समीकरण बाकी आहे 5 चेंडू 25 धावायचं. वेळ आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे बॅटिंग डगआउटच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. टीम वडुनवगर तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचं आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एका बाजूला रायगड नगरीतील पनवेल तालुक्यातील नेहमीच चिंचपाडा गावाचं नाव, ज्या संघानं अजरामर विजयाच्या पताका आणि विजयाचे झेंडे फडकवत अभिमानास्पद ठेवलं, मंगलमूर्ती चिंचपाडा, आणि त्यांना फाईट करेल टीम वडुनवगर साई सिद्धा या नावानं. आणि लवकरच अपकमिंग बिगेस्ट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. त्या 14 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान बदलापूर वांगणी ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत ही स्पर्धा आहे. मैदानावरती अजून एक विकेट त्या ठिकाणी गोलंदाजाला मिळते आहे. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट्स काढलेत आणि हॅट्रिक बॉल घेऊन आता गोलंदाज तयार होण्यासोबत आपण चर्चा करत होतो. अपकमिंग क्रिकेट टुर्नामेंट जनुमान क्रीडा मंडळ व MD ग्रुप जोवेली आयोजित MD चषक 2026 14 जानेवारी ते 17 जानेवारी. आणि या स्पर्धेमध्ये आपण आमंत्रित करतोय ते म्हणजेच तब्बल बदलापूर आणि त्या सोबतीनं वांगणी क्रिकेट संलग्नक संघानं. आणि आवर्जून या स्पर्धेमध्ये ज्या कोणाला खेळायचं असेल त्यांनी सुधीर धुळे आणि विश्वनाथ शेठ धुळे यांच्यासोबत संपर्क साधा. आणि लॉट्स पण झाले टुर्नामेंटच्या. 14 तारखेपासून लगेचच टुर्नामेंट याच ग्राउंडवरती इथं सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट सुधीर दादा आणि विशूला. आता करण धुळेची स्पर्धा पार पडली. आता या यवन जोडीची टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. कॅश प्राईज देखील खूप मोठं बदलापूरच्या क्रिकेट संघांसाठी एक मोठी पर्वणी आहे. तर आवर्जून चांगलं खेळा आणि एक चांगलं आयोजन MD ट्रॉफी तुमच्यासाठी घेऊन येईल सुधीर दादा धुळे आणि विश्वनाथ धुळे. विशू शेठ धुळे, कारण आज भावाच्या 6 दिवसाच्या पगाराचा दिवस आहे.
करंधुळेकडनं खूप होप्स आहेत आज विशूला. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहताय एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती एकने पुढे फ्लॅग होत असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते सचिन टिंबे यांच्याकडून. सचिन केवणेसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आला, क्या बात आहे. आणि सुनील केवणेसाठी 1,000, असं तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक सचिन टेंबे यांच्या वतीनं आलं. पारितोषिक असावं तर असं, जे मॅच जवळजवळ जिंकल्यानंतर डायरेक्ट अनाऊन्स झाला. अभिनंदन. आणि पुरस्कर्ते म्हणा किंवा टीम पाठीराखे म्हणा, यांचं सगळ्यांचं नेहमीच क्रिकेटसाठी योगदान खूप महत्त्वाचं आणि मूल्यवान असतं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला केला पुल, बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल, हा आला षटकार, बट वेळ निघून गेली. भातक करपून गेल्यानंतर आलेला पाऊस, त्याची किंमत 0 असतं. टीमची टोटल 6ने फ्लाय झाली आहे. धावफलक 6ने पुढे स्कोर जातोय 24. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 18ची गरज आहे. टीम वडूनवकर रेडी आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय कॅप्टन उज्ज्वल गुरावनं घेतलाय. ते 6,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी करंधुळेकडे जमा आहे. तुम्हाला पर्सनली तुमच्या नंबरवरती ते जीपे केलं जाईल आणि करंधुळेकडे दोघांचे नंबर आहेत, तर काही सेकंदामध्ये ती अमाऊंट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि अजून एक विकेट पूर्णपणे डॉमिनेशन राहिलं ढवळेपडाचं. आणि जे 5,000 होतं ते आपण सचिन केवणेला ऑलरेडी 5,000 पेड केलेत. सुनील केवणेसाठी देखील 1,000. सचिन केवणेसाठी 1,000. बघा तुम्ही ठरवा काय एक्झॅक्टली एकच माहिती आमच्यापर्यंत पोचवा. सचिनसाठी 5 आहेत कन्फर्म, ओके. आणि सुनीलसाठी 1,000. आणि दोघांना पेड केलेली आहे ती अमाऊंट. करंधुळेच्या अकाउंटवरून तुम्हाला ते जीपे करण्यात आलं. मॅच संपल्यानंतर मोबाईल आपापले चेक करा, बघा नक्की कुणाचं कुणाला आलाय. केवणे ब्रदर्स सर्वच ट्रेंडिंगमध्ये असतात ढवळेपाडात. अंतिम बॉल या मॅचचा. अभिनंदन. सुपर 6 मध्ये दाखल झाला संघ आपण पाहताय जय हनुमान ढवळेपाडा. आणि प्रत्येक बॉलरला विकेटसाठी पैसे होते आणि 4ही गोलंदाजांना विकेट मिळालेत. बाळाशेठ कांबरे यांच्याकडनं 4ही बॉलर्सला आपण 500 500 500 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. आणि एक मॅन ऑफ द मॅचला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्या सोबतीनं जे 500 रुपये बाकी आहेत ते नाही, आपण जे 1,000 रुपये बाकी आहेत ना ते टीमला देऊ, कारण मॅन ऑफ द मॅच झाला त्याला ऑलरेडी मोठी अमाऊंट येऊन गेली आहे. आपण 1,000चे जे